तर भाऊंनो, आपल्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलचा 5000 एवढा मोठा परिवार पूर्ण झाला, याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमचं खूप खूप आभार आणि हार्दिक अभिनंदनही. आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामलाही जर फॉलो केलं तर लवकरात लवकर फॉलो करा आणि तिकडेही जॉईन व्हा ब्रॉडकास्ट चॅनलला. कारण का कालच आपण प्रॉपर काय केलं, जसं की क्लायंटवर केलं मी नवरात्रीच्या लोगोचं, ती स्टोरी पण ठेवली आणि त्याचबरोबर ती मी ब्रॉडकास्ट चॅनलला पण टाकली. आणि ब्रॉडकास्ट चॅनलला टाकल्या मी म्हटलेलं की जरा ट्युटोरियल येणार आहे लवकरात लवकर, कसा वाटला सांगा. तर अनलिमिटेड जे काय रिॲक्शन्स आहेत तर त्याला भेटलं, जसं की 195+ रिॲक्शन भेटलं. त्यामुळे मला वाटलं की 100% आता ट्युटोरियल आणायला लागते. ढीक प्रेम तुम्ही देणार आहे, त्यामुळं आज म्हटलं की फायनल ट्युटोरियल आणावं. आणि नक्कीच भरपूर जणांचा फोन पण आला की दादा नवरात्रीच्या लोगोवर कधी ट्युटोरियल येणार आहे. तर मी म्हटलं लगेच येणार आहे, काळजी करू नका, त्यावर त्याची तयारी चालू आहे. तर फायनली आता आपण ट्युटोरियल आणलंय आणि नक्कीच याची आपण एडिटेबल PhD दिल्या आणि त्याचबरोबर फ्री PLP पण दिल्या. आता विषय कसा आहे, एडिटेबल PhD दिल्या पण ती जी PhD आहे तर ती फोटोशॉपमध्ये एडिट करता येईल त्यांना, काय अडचण नाही. पण ती फोटोपियामध्ये त्यांना एडिट करता येईना झाल्या. त्यामुळे ते मी आज तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे प्रॉपर. म्हणजेच काय समजून सांगणार आहे की जे काय फोटोपिया आपल्या मोबाईलमधला आहे त्यात PhD जे काय आपण दिल्या त्याचं टेक्स्ट एडिट कसं करायचं असते किंवा काय काय गोष्टी आपण दिल्यात, कसं काय अलाइनमेंट केले, ते सगळं समजून सांगणार आहे बेसिक ते ॲडव्हान्स. तर त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि नक्कीच आजच्या ट्युटोरियलचं लाईक टार्गेट आहे 1000. चला तर आता आपण फायनली बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर सध्या आपण PCच्या स्क्रीनवरच आहे. PCच्या स्क्रीनवर काय, कारण का मोबाईलमध्ये बघायला गेलं तर ती तुम्हाला मी दाखवायला प्रॉपरली तर लई छोटी स्क्रीन पडेल. त्यामुळे मी जे काही PCच्या स्क्रीनवर करणार आहे तर तीच तुम्ही प्रोसेस सेम केला की चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी होऊन जातील. तर आता आपण PCच्या स्क्रीनवर आहे म्हटल्यावर इथं आपल्याला जे काय आपलं क्रोम आहे तर ते जरा लागणार आहे कशासाठी, फोटोपियासाठी. ज्यांच्याकडे फोटोशॉप आहे PCमध्ये त्यांनी फोटोशॉप यूज करा, हे सगळं सांगावलं मी मोबाईलसाठी. ओके, तर फोटोपिया इथं सर्च करायचं. फोटोपिया ऑनलाईन करा किंवा नुसतं फोटोपिया केलं तरी चालेल. तर हे ओपन करा. तर इथं बघू शकता जे काय आपलं फोटोपिया आहे तर ते फायनली ओपन झाले. मग काय करायचं, आपली जी PhD दिली आपण तर ती ओपन करायचं. प्रॉपर फाईलमध्ये जायचं, इथनं ओपन म्हणायचं. जी काय आपली PhD असेल तर ती ओपन करून घ्या. PhD नवरात्री लोगो अशा नावाची PhD आहे प्रॉपर. तर ती ओपन करून घ्या. लोडिंग होईल, जरा मोबाईलमध्ये जरा लोड घेईल प्रॉपर, पण होऊन जाईल आपलं काम आणि अशा प्रकारे ओपन होईल बघा. ओके, चांगल्या प्रकारे आता ही ओपन झाल्या. आता पुढील मुद्दा मी एक एक गोष्टी समजून सांगतो तुम्हाला की विषय काय आणि काय मुद्दा आहे. तर पहिल्यांदा मी सगळ्या लेयर्स पहिल्यांदा दाखवतो आणि त्यानंतर मग मी फायनल लास्टला मग मी ते कसं टेक्स्ट एडिट करायचं तर ते पण सांगतो. पहिल्यांदा हे सगळं ऑफ करून घेतो मी, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायचे. तर त्यामुळे तर पहिल्यांदा आपण एक साईज घेतल्या. इमेजमध्ये जाऊन तुम्ही इमेज साईज चेक केला प्रॉपर. तर 4x5 500 रेझोल्यूशन हे पिक्सल आहे. हे तुम्ही इंचेसमध्ये केलं तर बघायला भेटेल 4x5 500 रेझोल्यूशन. ओके, डन. तर तुम्हाला साईजचा विषय कळला. त्यानंतर मग आपण टेक्स्चर ॲड केले सिल्कवालं प्रॉपर चांगल्या प्रकारे, जेणेकरून आपल्या बॅकग्राऊंडला जरा प्रॉपरली त्या प्रेझेंटेशन चांगलं व्हावं त्यासाठी. त्यानंतर मग आता आपल्याकडे कन्सेप्ट होती काय की प्रॉपर दुर्गा मातेचा आपला फोटो ॲड करायचा होता आणि त्यानंतर मग भरपूर काही डिटेल्स होते. तर ते त्यांनी स्केच पाठवलेलं, तर त्या लेवलला मी ते केलं. कोणतं नाव मोठं ठेवायचं, कोणतं बारकं ठेवायचं, आता ते मी तुम्हाला फोटो सांगतोच. तर पहिल्यांदा मी म्हटलं की आता जो आपला पिक आहे तर ते सर्कलमध्ये ॲड करूयात. तर मी त्यासाठी सर्कल घेतला, चांगल्या प्रकारे सर्कल घेतला. तुम्ही तो बघू शकताय 1024x1024 पिक्सलचा त्या लेवलला आहे. तुम्ही तो बघू शकता. आपल्या फोटोपेमध्ये दिसाले बघा, पण ते फोटोशॉपमध्ये दिसत नाही, पण इथं दिसाली चांगली गोष्ट आहे. त्या लेवलला घेतला. मग आता ह्याचा कलर चेंज करायचा होता. मग मी कलर चेंज इथनं इफेक्टमध्ये जाऊन कलर ओव्हरलीमधनं केला की नाही प्रॉपरली त्या कलर बिलर. तर त्याच्यावरची डिटेल्स आहे ना, म्हणजे डॉट बीट्स ते सगळं चाललेलं, त्यामुळे तिथनं करता आलं नाही मला. मग आता आपल्याला कलर तर चेंज करायचा आहे प्रॉपर, हा कलर ठेवून चालणार नाही. त्यामुळे मी काय केलं, मग प्रॉपरली त्या सगळ्यात उत्तम आणि बेस्ट उपाय तो म्हणजे काय, ग्रॅडियंट मॅप असतो बघा. कोणत्याही कलरला जर चेंज करायचा असेल विदाऊट कुठलाही डिस्टर्ब करता तर ग्रॅडियंट मॅप लावला आपण. ग्रॅडियंट मॅपची प्रॉपर तुम्ही प्रॉपर्टीज बघू शकताय, भरपूर चांगल्या प्रकारे गोष्टी आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये येते ग्रॅडियंट मॅप, त्या लेवलला तुम्ही चेकआउट करून घ्या. मग हा आपला रेग्युलर लेवलला आपला सर्कल लागला. त्याच्यात जे काय डॉट्स बिट्स आहेत तर ते पण सिक्युअर राहिलं. मग त्यानंतर त्याच्यात आपण सिल्क जे काय प्रॉपर कापड आहे तर ते जरा क्लिप केलं, कारण का त्याला जरा टेक्स्चर पाहिजे होतं, कारण का ते भरपूर प्लेन दिसाल तर त्यामुळं. त्यानंतर मग पुढील मुद्दा, ह्यात जरा काही आपण ॲड केलं बघा प्रॉपर, जसं की तुम्ही म्हणू शकताय मंडला आर्ट, ज्याचा ब्लेंड मोड आपण चेंज कराय ओव्हरले. व्हाईटच आहे ते मंडला आर्ट, मी घेतलं गुगलवरनं आणि ते छान दिसते एकदम कडक लेवलला ट्रॅडिशनल थीममध्ये. तर ते आपण ॲड केलं. मग त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट, त्यात आता आपण शेप आपला ॲड केला बघा. शेप काय ॲड केला, कारण का तिथं आपल्याला फोटो आपला क्लिप करायचा आहे. त्या शेपला जर आपण ड्रॉप शेडो लावला आहे. ड्रॉप शेडो म्हणजे प्रॉपरली त्या म्हणजे खालचा शेडो. हे तुम्ही सेटिंग बघून घ्या. तुम्ही PhD ओपन केल्यावर तरी तुम्हाला ते दिसेल सेटिंग, चेकआउट करून घ्या. मग कोणत्याही शेप बीपला जर कलर ओव्हरले असेल तर त्याला अजिबात कोणती गोष्ट क्लिप होत नाही. जसं की आता मी त्यात मग आपली जी काय 7 रस्त्याची मौल्य तर ती क्लिप केली. त्यांचं काय मत होतं की तुम्ही कोणता पण पीक घ्या पण चांगला छान घ्या दुर्गा मातेचा. ओके, असा विषय होता. त्या लेवलला आपण ती पीक घेतली छान प्रकारे. मला भरपूर आवडत्या 7 रस्त्याची मौली एकदम. आपण मागल्या वर्षी कन्सेप्ट पण केली ती बघा ह्या मूर्तीवर, एकदम छान मूर्ती आहे. तर त्या लेवलला तुम्ही करा, एकदम बेस्टमध्ये बेस्ट तुमचा डिझाईन किंवा बॅनर होऊन जाईल. ओके, तर या लेवलला आपण क्लिप केली गोष्ट, आणि बाकी दुसऱ्या असतील तरी पण चालेल, असं काही नाही, तुम्हाला जे आवडते ते करा.
त्यानंतर आता आपलं हे वरचं काम झालं प्रॉपरलीरित्या, म्हणजे पिकचं इथं फक्त एक कर्व सेक्शन आहे ते आता आपलं वर टेक्स्टिंग आहे. ओके, त्याचा काही विषय नाही. त्यानंतर मग आता खाली आपलं आता मंडळाचं नाव तीन डिटेल्स ती गोष्ट आहे ना. मग जर आम्ही इकडे येतो डिटेल्स आहे त्यामुळे मग त्याचा शेप आपल्याला पाहिजे होता. मग शेप मला भेटून झालं तर त्यामुळे मी स्क्रोलिंग जरा काहीतरी त्या लेवलला घेतलं, भरपूर फुटलेलं होतं. ह्याला मी 2, 3, 4दा नॉईज सेक्शन ॲड केलं आहे. त्यानंतर मग याला आणि मी कॅमेरा रॉमध्ये भरपूर काही इफेक्ट्स मारले, तेव्हा हे प्रॉपरली रेग्युलर बेसिसला आले. तर मग आता ह्याचा कलर चेंज करायला पाहिजे, ह्यावर डायरेक्ट टेक्स्टिंग ॲड करून चालणार नाही. मग ह्याचा पण कलर चेंज करायचा झालं तर इथनं इफेक्ट्समधनं काय तर आपण मारू शकत नाही, कारण का डिटेल्स आपल्या निघून जातील, याच्या टेक्स्चर असेल किंवा लाईट असेल तर ते. त्यामुळे मग ह्याला पण आपण लावलं ग्रॅडियंट, आणि ग्रॅडियंट लावल्यावर एकदम म्हणजे ग्रॅडियंट मॅप लावल्यावर आपला चांगल्या प्रकारे कलर चेंज झाला, बघू शकता. मग त्यानंतर जिथं आता याच्यावर टेक्स्टिंग आहे ते टेक्स्टिंग हायलाईट करण्यासाठी आपण जरा काही गोष्टी ॲड केल्या बघा. म्हणजे प्रॉपर टेक्स्टिंगच्या पाठीमागं काय ॲड केलं आपण, जरा लाईट ॲड केली, म्हणजे ब्रशनेच ॲड केल्या, काय अडचण नाही. त्यानंतर मग त्याच्या प्रॉपरली त्या ऑपोजिट लेवलला जो काय आपलं नाव आहे मंडळाचं संपूर्ण काय गाव किंवा गाव ते नाही तर त्याचा लॉंग शॅडो ॲड केला. आता लॉंग शॅडोवर लिहिलं ट्युटोरियल मागायला 100% ट्युटोरियल येईल, काळजी करू नका. त्यानंतर मग त्याच्याचबरोबर त्याच्यावर आपण जरा ट्रॅडिशनल थीम दिसावी, चांगली दिसावी, यासाठी जरा त्यात आपण ट्रॅडिशनल जे काय बॅकग्राऊंड आहे ना तर ती क्लिप केले. त्याचा ब्लेंड मोड आपण कलर डॉट ठेवला जेणेकरून ते एकदम बेस्ट दिसते. हे असं आहे बघा, नॉर्मल लेवलला बघायला गेलं तर हे असं आहे. ओके, तर मी कंट्रोल झेड करतो, बॅकला येते बघा. त्यानंतर तिचीच कॉपी पुढे लावली आपण. ओके, तर या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यानंतर जरा टेक्स्टिंग आहे बघा, काही आलं बघू शकता टेक्स्टिंग. तर टेक्स्टिंग आलं बघा, जसं की नवयुवक नवरात्र उत्सव मंडळ हैबतवाडा या लेवलला त्यांनी हे मोठं ठेवा म्हटलेलं आणि बाकीच्या गोष्टी जरा लहान ठेवा म्हटलेलं. मग ते आपण ॲड केलं. त्याला जर आपण ड्रॉप शेडो लावला आहे आणि त्याच्या आता जे काही महत्त्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे टेक्स्ट इफेक्ट म्हणजे प्रॉपरली ते मी टेक्स्चरच लावलं आहे, गोल्डनवालं टेक्स्चर लावलं, पण ते एकदम फेड दिसालतं. त्यामुळे 2 गोष्टी तरी मी त्या टेक्स्चरला ॲड करतोय. एक तर म्हणजे ब्लर मारतोय कंपल्सरी, आता ह्याला काय ब्लर नाही आहे, चांगल्या प्रकारे सिल्क लेवलला होतं. सगळ्यात मेन लावतोय मी व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन लावलो की त्याचा उठावदारपणा भरपूर येतोय. तरी पण ते डल असते जरा, पण डल असते. मग जरा अजून उठावदारपणा वाढवायचा असला लाईटमधला तर जरा वगैरे एक्सपोजर किंवा ब्राईटनेस लावला की एकदम खतरनाक लेवलला ते उठावदार बनते बघा. आणि त्याचबरोबर आपण त्याला ड्रॉप शेडो लावला आहे आणि त्याचबरोबर त्याला आपण पाठीमागं लॉंग शेडो पण लावला, त्यामुळे ते आणखीन उठावदार झालं, ते बॅकग्राऊंडमध्ये मिक्स झालं नाही. हा असा विषय बघा, ह्या गोष्टी समजून घ्या. हे सगळं झालं. मग त्यानंतर आपण जे काय रेग्युलर टेस्टिंग आहेत 2, जसं की स्थापना आणि जे काय जय भवानी चौक आहे प्रॉपर, तर त्या लेवलला ते ॲड करायचं होतं. 2 गोष्टी आपण ॲड केल्या. त्यानंतर मग आता इथं कर्व सेक्शन आहे तर ते आपण कारवे गावची मानाची देवी प्रॉपरलीरित्या असंही आपण सगळं टेक्स्टिंग घेतले बघा कर्व लेवलला. तर हे कसं केलं ह्याच्यावर आपण ऑलरेडी ट्युटोरियल आणलं आहे प्रॉपर. विठू माऊलीचं जय श्रीराम ते नाचं टेक्स्टिंग केलं जाते ना, तर त्याच पद्धतीनं मी केलं आहे. पाथवर करू शकता तुम्ही. ओके, हे पिक्सल लॅपनला पण करता येते. ओके, हे समजून घ्या. मग त्यानंतर जसं की इथं काही PNG दिल्यात मी, म्हणजे एक प्रकारे खालचं स्ट्रीप असेल तर ती स्ट्रीप आपण ॲड केली आहे चांगल्या प्रकारे, वरून पण आणि खालून पण, जेणेकरून त्याच्यात अट्रॅक्शन वाढेल. ती गोष्ट झाल्यानंतर मग जरा फुलाचा भाग आहे तिथं बघू शकता. इकडं फुल आपण एक ॲड केले, मग ते जरा डल होतं प्रॉपरलीरित्या. त्याला कलर लुकअप लावून जरा गोल्डन केलं प्रॉपरलीरित्या. AG एम्बर नावाचं कलर लुकअप आहे, तुमच्याही PCमध्ये असेल ते, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मग त्याला आपण लावलं एक्सपोजर, आणि त्यानंतर मग भरपूर आणि एक्सपोजर लावले, लाईट बीट लावल्या त्या लेवलला. त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. दोन्हीकडे 2-2 आपण जे काय असतील तर त्या गोष्टी ॲड केल्या. हे झालं. आणि त्यानंतर मग प्रॉपरली त्याचं एक्सपोजर जरा लावलं आणि एकदम अतिशय उत्तमरित्या आपला उठावदार जे काही लोगो आहे तर तो तयार केला आणि आपला खालती लेवलला नाव. तर आता हे झालं आपला लोगो तयार. मग आता विषय काय आहे की टेक्स्ट तुम्ही एडिट कसं करू शकता तुमच्या फोटोपियामध्ये किंवा फोटोशॉपमध्ये. बघा, जे काय आपलं टेक्स्टिंग आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय प्रॉपरलीरित्या अशा लेवलला, आणि त्या लेवलला तुमचा फक्त फॉन्ट असणं गरजेचं आहे बघा. ही एक गोष्ट मेन, फॉन्ट पाहिजे त्यासाठी, नाही तर डायरेक्ट होणार नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा फॉन्ट यूज केला तरी चालेल. आता दुसरा फॉन्टनं पण जर कसं म्हणजे प्रॉपरलीरित्या करायचं तर ते पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगतो. बघा, सगळ्यात मेन म्हणजे काय करायचं, विंडोमध्ये जायचं. 2 गोष्टी तुम्हाला ओपन कराव्या लागतील. एक म्हणजे कॅरेक्टर झालं ओपन, काय अडचण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ग्लाइप्स. फॉन्ट जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे बघा. ग्लाइप्स ओपन केला प्रॉपरलीरित्या. ही जी काही प्रोसेस आहे ना ही भरपूर मेन आहे, आणि ही जी काही प्रोसेस आहे ही फक्त तुम्ही टायटललाच यूज करू शकता. ग्लाइप्सचा विषय काय असतो प्रॉपरलीरित्या की तुम्ही जे काही फॉन्ट यूज करणार त्याचे एक आणि एक टेक्स्टिंग तुम्हाला दिसते बघायला भेटते. ओके, जसं काय जर तुमच्याकडे फॉन्ट असेल तर तुम्ही घ्या, प्रॉपर नसेल तर ॲड करू शकता बघा फॉन्ट टेक्स्टिंगमधनं प्रॉपर. जे का आपण आता कॅरेक्टर मगाशी ओपन केलं तर बघा त्या लेवलला मी एक सगळं सांगितलं ऑलरेडी. तर इथनं प्रॉपरलीरित्या जो का आता आपला फॉन्ट असेल याच्यावर ओपन करायचं, लोड फॉन्ट नावाची एक गोष्ट आहे. लोड फॉन्टमधनं जो का आपला एक्सटर्नल लेवलचा जो काही फॉन्ट असेल तर तो ॲड करून घ्या. तर तो ॲड झाला बघू शकता, ॲड झाला आता चांगल्या प्रकारे ॲड झाला बघू शकता फॉन्ट, आणि पण हाय त्या टेक्स्टिंगला ते आपलं संपूर्ण आलं.
मग त्यानंतर आता ह्यात तुम्ही एडिट करायचं झालं तर आपलं ग्लाइप्स ओपन करायचं. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ग्लाइप्स ओपन करा. ह्या ग्लाइप्समधनं प्रॉपर इथनं फक्त फॉन्ट चूज करायचा, इन्फिनिटी 18. फॉन्ट आला की डायरेक्टलीरित्या फ ग जे काय असेल तुमचं मंडळाचं नाव तर ते डायरेक्टली तुम्ही डबल क्लिक मारून ते टाईप करू शकता. ओके, जे काय असेल ते XYZ तुम्ही बघू शकताय, डायरेक्टलीरित्या टाईप करू शकताय. फक्त फॉन्ट पाहिजे, फॉन्ट तुम्ही घेऊ शकताय जे ऑफिशियल ओनर आहेत त्यांचं, DG असेल किंवा इन्फिनिटी असेल त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या प्रकारे फॉन्ट घेऊ शकता. ओव्हरऑल टायपिंगचं कसं प्रॉपरली त्या कळालं असेल तुम्हाला, काय अडचण असेल तर नक्कीच कळवा. आणि जर हे फॉन्ट नसतील तर तुम्ही दुसरं फॉन्ट यूज करा, काय अडचण नाही, किंवा स्वतःची कॅलिग्राफी यूज करा तरी चालेल, चांगली गोष्ट आहे. तर हे कळालं का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा, हे भरपूर मेन महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आणि चांगल्या प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. PhD का चांगल्या प्रकारे, PLP पण दिल्या, काय अडचण नाही, PLP पण चेक करू शकताय, नो प्रॉब्लेम. ओके, बाकी काय अडचण असली नक्कीच कमेंट करून कळवा. बाकी या ट्युटोरियलला ढीक प्रेम द्या, लाईक भरमसाठ करायचा आहे आणि नक्कीच भरपूर प्रमाणात कमेंट करा तुमच्या ज्या काही शंका असतील, मागण्या असतील किंवा ट्युटोरियल संदर्भात, आणि नक्कीच ढीक प्रेम द्या. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तर बघायचे काय, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.